रामनाथ लंडनहून येतो आणि 2 दिवस आप्पासाहेबांचं रामनाथशी काही बोलणं होत नाही. पण काही गोष्टी आप्पासाहेबांच्या कानावर येतात. रामनाथच्या लग्नाबद्दल काही गोष्टी आप्पासाहेबांच्या कानावर येतात आणि आप्पासाहेब असं ठरवतात की त्याला एकदा विचारून घ्यायचं, बाबा लग्नाचं काय करतो. दुसऱ्या दिवशी मंदिरात जाऊन येतात सकाळी आणि घरात आल्यानंतर, घरामध्ये आहे का कोणी? रामनाथ कुठे गेलं पोट्ट? रामनाथ, भांड्या, भांड्या इकडे. अरे इकडे ना बाबा. काय पोरग आहे, इकडे म्हणलं तर तिथूनच हातपाय हलवायला लागले. काय चाललंय आमच्या घरात? काय नाही. एवढं लंडनला जाऊन शिकलं सवरलं पोरग. गड 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 बोलायचं, मोकळं व्हायचं, ते दिलं सोडून. तिथूनच त्याला एकदा विचारूनच घेतो लग्नाचं काय करतो म्हणून. काय पोरग आहे, इकडे एक बोलतंय तिकडे एक बोलतंय. डोक्याचा ताशा व्हायची वेळ आली. नाही त्याला आता लगेच विचारून घेतो. बंड्या, बंड्या इकडे. तुम्ही मला बोलवलं का? तुम्ही मला बोलवलं? रामनाथ कुठे आहे? दादा वावरात गेला ना. वावरात गेला? वावरात काय करतो? पाहणी करतो म्हणे, उसाला पाणी घालतो. पाहणी करतो? जिथं पाहणी करायची तिथं करणं आणि भलत्याच ठिकाणी पाहणी करत बसलंय. उसाला पाणी घालतो म्हणे. जिथं पाणी घालायचं तिथं घालणं आणि भलत्याच ठिकाणी पाणी घालत बसलंय. आणि त्याला पाठव इकडं आणि त्याला म्हणा तुला ताबडतोब, आणि त्याला म्हणा तुला ताबडतोब. रामनाथ काय करतो तिकडं? तिकडं काय करतो? आय व्हिजिटेड टू द फ्लॉरिकल्चर सेक्टर. येस 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 येस. म्हणजे काय बाप्पा, आपण आपल्या शेतामध्ये एवढं इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट करतो, एवढं लेबर इन्व्हेस्टमेंट करतो, पण आपल्याला व्हॉट आय मीन एक्झॅक्टली से त्याच्यातनं एवढे रिटर्न्स मिळायला पाहिजे, मिळत नाहीत. येस 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 येस. तुला असं वाटून राहिलं का शिकून सवरून आला ना वावरात हात घातला तर मोती बाहेर येणार आहे? याडा झाला का? याडा का खोळा खुळखुळा? अरे आमची समधी जिंदगी चालली पण आम्हाला अजून सुधार ना बाबा. हे पा रामनाथ, ते काय महत्वाचं नाही. तुला माहिती आहे माझं वय होत आलेलं आहे, तुझ्या माईचं वय होत आलेलं आहे. घरामध्ये आजी आहे, जुनं खोड आहे, कावा कटकन मोडलाय का काही नेम आहे का? तेव्हा हा सगळा गावगाडा तर तू सांभाळावा अशी आमची इच्छा आहे. म्हणजे आमच्या समोर तुझ्या दोनाचे 4 हात झाले म्हणजे आम्ही हरी हरी काम करायला मोकळे आणि तुम्ही तुमची कामं करायला मोकळे, आहे का नाही? बस बस रामनाथ बस. नाही म्हणजे लोक रोज येतात, विचारतात, पुसतात म्हणून म्हटलं. मग त्यांना काहीतरी सांगायला पाहिजे ना, काहीतरी सांगितलं पाहिजे ना, त्यांना काहीतरी सांगितलं पाहिजे. पाहुण्यांनी तर नुसता धुमाकूळ घातलाय. दार उघडले की सकाळी मेवण्याचं पाहुणं, पाहुण्याचं मेवळण, मावळण साडून. त्यांचं बरोबर आहे, पुरीचा बाप आहे म्हटल्यावर ते चांगलं स्थळ असल्यावर येणारच ना. आपण नाही का आपल्या मुलींसाठी बघायला? बाबा त्यांना काहीतरी सांगितलं पाहिजे ना, बाबा होई तरी सांगितलं पाहिजे ना, तर नाही तरी सांगितलं पाहिजे. काय तुझं म्हणणं आहे, काय तुझी इच्छा आहे? परवा ते सांगलीचे आले होते, चांगली मुलगी, सोयऱ्यातली मुलगी, आपल्या चांगली गोरीपान मुलगी आहे. मुलीचे वडील ऊस बागायतदार आहेत, साखर कारखान्यावर डायरेक्टर आहेत, शेतीवाडी आहे चांगली. नाही आहेत तुला काय म्हणून? नागपूरची पाय, उंची पुरी मुलगी आहे चांगली गोरीपान. खटल्याच्या घरातली मुलगी आपल्या घरात सपातून जाईल. आणि त्यांची सोयरीक फार त्यांच्या मुलींची मोठ्या ठिकाणी झाली. तुझा बी मान सन्मान होईल. आपण सोयरीक का करतो? एकमेकांना सुखदुःखात सहभागी व्हावं म्हणून. संत्र मोसंबाच्या बागा आहेत त्यांच्या, चांगलेत लोक. नाही आहेत तुला काय म्हणून? आता आलं माझ्या लक्षात, तुला शिकलेली मुलगी करायची ना. आलं माझ्या लक्षात. मग लातूरची पाय. अरे फॉरेनला गेली नाही म्हणून काय झालं? 2-2 डिग्री आहेत तिच्याकडं. कॉम्प्युटरच्या 2-2 डिग्र्या घेतल्यात तिने. कुठल्या? ते MSCIT काय टॅली असं. ते सर्टिफिकेट कोर्स आहेत. तेच मी सर्टिफिकेट पाहिलं ना, तुला सांगितलं ना डिग्री आहेत म्हणून. असं होय, भारी शिकली. आणि हे बघ,
अरे मुलीचे वडील प्रशासकीय अधिकारी आहेत, आई शिक्षिका आहे, भाऊ इंजिनियर आहे, चांगली सुशिक्षित फॅमिली आहे. हा, आणि मुलगी चांगली श्रीदेवी सारखी गोरीपान मुलगी, चांगली दुहेरी हाडाची. हा, आपलं पाहिजे तसं धार्मिक घराणे, सुशिक्षित फॅमिली चांगली. हा, आणि शेतीवाडीचं म्हणाल ना, गावाकडे त्यांच्या शेतीचा लई थोर पसरा, ते नाही ऐकणार आपल्याला. उगा आपल्या ते शहरात राहतात म्हणून ऊसाचे गुराळ येन तेन दुकानदारीन त्यांचे नातलेगच पाहतात. एकदम तुला बघ योग्य स्थळ आहे हे. हा, नाही हत तुला काय म्हणू. बारामती हे, मग तुला काय गुजरातची मुलगी करायची का काय? आता रामनाथला जी स्थळं आलेली असतात, प्रमुख स्थळं म्हणजे सांगली, नागपूर, लातूर, बारामती, ही सगळी मुख्यमंत्र्याच्या गावची असतात. रामनाथ त्यालाच नकार देतो. आणि म्हणून आप्पासाहेब चिडून, तुला काय गुजरातची मुलगी करायची काय? असे कसे रे पोरं तुम्ही, घड बोलत नाही काय नाही. आम्ही पहा कसं मनामध्ये आलं की ठोकून देतो धन कन. हा, माणसाने मोकळं बोलत जावं. हं? छाताडावर दडपण ठेवू नये. छाताडाचा भाता नेहमी खेळला पाहिजे, फास फूस, त्याने तब्येत चांगली राहते. सांग ना काय झालं मित्रा, बोल. तुला काय म्हटलं? मुलगा मोठा झाल्यावर वडिलांना मित्रासारखा असतो. हा, बोल बोल मित्रा, काय झालं सांग, स्पष्ट बोल. म्हणजे काय पप्पा, I don't know how to express it because it happens automatically. But now it maybe becomes problem for you people and I don't know how to convince it. खिडकीतनं बाहेर नको बघू, खिडकीतनं बाहेर नको बघू, माझ्याकडे बघून बोल. तसं आलंय माझ्या लक्षात, हे केस काय ऊन आणि नाही पिकली. हा, डाय लावलाय म्हणून कळत नाही. हा, स्पष्टच बोल, तुझ्या तोंडून ऐकायचंय मला. तुम्हाला कसं काय सांगायचं, प्रॉब्लेम आहे. मला जे काय सांगायचं ते मी मायला सांगितलंय. प्लीज तुम्ही मायला विचारा ना. मायला सांगितले असं, मग पाठवून दे तुझ्या मायला.